नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरं नियमित करण्यासंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या GRच्या अनुषंगानं मंत्रालय येथे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या दालनात एक बैठक पार पडली। या बैठकीत माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, सिडको अधिकारी, नगरविकास विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते। प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी सर्वसमावेशक निर्णय घेण्याबाबत राज्य शासनाकडून अंतिम कार्यवाही सुरू आहे। त्याच अनुषंगानं माजी खासदार संजीव नाईक आणि माजी आमदार संदीप नाईक यांनी असीम गुप्ता यांना एक निवेदन सुपूर्द करून अशी स्पष्ट भूमिका मांडली की प्रकल्पग्रस्त, ग्रामस्थ आणि प्रकल्पग्रस्तांच्या संघटनांनी केलेल्या सर्व सूचनांचा अंतर्भाव करण्याबरोबरच प्रकल्पग्रस्तांनी कुटुंब विस्तार वाढल्यानं उपजीविकेसाठी गरजेपोटी आजतागायत केलेली निवासी आणि वाणिज्यिक बांधकामं व त्याखालील जमिनीची मालकी प्रकल्पग्रस्तांना देऊन आहे त्या स्थितीमध्ये बांधकामं नियमित करावीत व त्यांना संरक्षण द्यावं आणि सर्वसमावेशक GR तातडीने काढावा। याबरोबरच नाईक प्रतिनिधींच्या माध्यमातून या बैठकीमध्ये या देखील सूचना करण्यात आल्या। त्यामध्ये समावेश होता तो म्हणजे प्रकल्पग्रस्तांची बांधकामं नियमित करताना त्यांना पर्याप्त FSI देखील मिळाला पाहिजे। भविष्यामध्ये भूखंडाचं एकत्रीकरण करून बांधकाम करण्याची इच्छा प्रकल्पग्रस्तांनी दर्शवली तर त्यालाही परवानगी देण्याची तरतूद GR मध्ये असावी। प्रकल्पग्रस्तांची सर्व बांधकामं नियमितीकरणाच्या निकषात बसवली गेली पाहिजेत। या संदर्भात नाईक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाही पत्र देण्यात आली आहेत। शासनाने सर्वमान्य, सर्वसमावेशक GR काढावा, कुणालाही वंचित ठेवू नये अशी सूचना माजी खासदार संजीव नाईक आणि माजी आमदार संदीप नाईक यांनी बैठकीत केली। गरजेपोटीची घरं हा रेग्युलाइज करायचा विषय गेले 30-35 वर्षापासून आहे। त्याच्यामुळे आम्हाला आमचं काय म्हणणं जे मांडायचं आहे त्याला आता वेळ त्यांनी सांगितलं की ठीक आहे उद्यापर्यंत द्या। आम्ही विनंती केलेलं की जिथपर्यंत स्थानिक लोकांना, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाही, त्यांचं मन ऐकत नाही, तिथपर्यंत कृपया करून शासनाने अंतिम निर्णय घेऊ नये असं आम्ही विनंती केली। याच्यामध्ये प्रामुख्याचा मुद्दा आहे की फ्री होल्ड लँड असली पाहिजे। त्याच्याशिवाय त्याच्यानंतर जे गोष्टी त्यांनी सांगितल्या 250 मीटर 200 मीटर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सर्व घेतात, परंतु याच्यामध्ये परत केलेलं आहे की लीज। त्याच्यामुळे हा लोकांमध्ये द्विधा परिस्थिती असणार आहे। दुसरं गोष्ट, आमच्या भागांमध्ये जे मजले आहेत FSI 3, 4, 5, 6 झालेले तर ते UDCPR मध्ये रेग्युलाइज होणारच नाही। तर त्याच्यामुळे मग त्याला कुठली योजना असली पाहिजे तर त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची क्लॅरिटी नसल्यामुळे त्यांनी सांगितलं की ठीक आहे हा मुद्दा आम्ही सिडकोशी बोलू, परत आमच्या न्यायविधी लोकांशी बोलू, या संदर्भामध्ये कुठल्या प्रकारची अडचण, कारण हा प्रश्न काय झाला की प्रत्येक वेळेस प्रत्येक सरकारने निर्णय घेतले पण ते अंमलबजावणी होऊच शकत नाही। सरकार योजना आणते, GR काढते, पण त्याचं लोक त्याचा काही उपयोग करून घेत नाही। आणि म्हणून आम्ही विनंती केलेली आहे की आमचं म्हणणं आपण ऐका आणि सकारात्मक हे सरकार सकारात्मक आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, हे तिन्ही लोक हे शासनाच्या माध्यमातून जनतेला चांगला दिलासा द्यायचाच प्रयत्न करतात, परंतु याच्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जनतेचं जर ऐकलं नाही तर त्याच्या काढलेल्या तोडग्याचा काही उपयोग होणार नाही असं आम्ही त्यांना आमचं म्हणणं मांडलेलं आहे। सर्व प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचा अंतर्भाव या GR मध्ये असणं गरजेचं आहे। एकही प्रकल्पग्रस्ताचं घर जर ह्या GRच्या माध्यमातून असुरक्षित होणार असेल, जर त्याच्या घराचा समावेश, त्याच्या मागणीचा समावेश जर GR मध्ये होणार नसेल तर तो त्या घटकाकरता अन्यायकारक आहे। दिलेला FSI, दिलेली निकष, दिलेली नियमावली, UDCPR कुठेही सुसंगत असा हा GR असावा। जर त्याच्यामध्ये हा जर सुसंगत नसला तर त्याचे परिणाम एखाद्याच्या घरावर होऊ शकतात। त्यामुळे जर एवढ्या विचाराधीन नंतर खूप वेळेनंतर जर हा GR निघत असेल तर प्रत्येकाच्या सूचनांचा अंतर्भाव त्या GR मध्ये होणं गरजेचं आहे। आणि अशाच प्रकारची मागणी मी प्रधान सचिव नगर विकास खात्याचे असीम गुप्ता साहेब यांच्याकडे केलेली आहे। जर एखादी गोष्ट राहत असेल आणि जर ती प्रकल्पग्रस्तातल्या घराकरता किंवा गरजेपोटी बांधकाम केलेल्या घराकरता किंवा वाणिज्य वापराकरता जर त्यांना बाधक ठरणार असेल तर त्याचा अंतर्भाव या GR मध्ये केला पाहिजे। आम्ही सर्व प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख घटकांशी ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांच्याशी चर्चा करून आमचं म्हणणं हे त्यांच्यापर्यंत पोहोचू। मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांना आम्ही विनंती करू की आपण या सर्व घटकांचा विचार करावा, सर्व समावेशक
कोणावरही अन्याय होणार नाही, प्रत्येकाला सुरक्षित ठेवेल अशा प्रकारची योजना, मग ती प्रकल्पग्रस्तांच्या मागणीला अनुसरून आणि त्याच प्रकारचं धोरण आणि त्याच प्रकारचा GR हा निघाला पाहिजे. आणि आम्ही हा GR निघण्याच्या वेळेमध्ये प्रत्येकाचं म्हणणं त्यामध्ये असावं, प्रत्येकाला न्याय मिळावा याकरता आम्ही आग्रही भूमिका मांडू.